कमाल पॉइंट आहे का, कमाल स्पॉट आहे ईशा. आणि कोणीच नाहीये ते, एवढा एकांत, प्रत्येक पॉइंटला नुसती गर्दी. ह्याच्या फोटोत त्याचा खांदा येतोय, त्याच्या सेल्फीत ह्याचा गळा येतोय. हे कमाल आहे यार, कोणीच नाहीये. कुठून शोधला असा पॉइंट? शोधून काढलाय. अरे तो वेटर होता ना, काल रूम सर्व्हिस द्यायला आला होता. त्याला मी सांगितलं 20 वर्ष झाली आहेत लग्नाला, हनीमून नंतर पहिल्यांदा फिरायला जातोय. मला अशी कुठली तरी जागा सांग जिथे कोणीच नसेल, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात. अरे पशा ये ना इकडे. दरी आहे तिथे, दरी आहे ईशा. मला कड्यावर उभं राहायचंय. वेडी आहेस ये ना, का? ये ना प्लीज. मला हाईट आवडते माहितीये ना. चल ना प्लीज. थांब. तू थांब थांब. होल्ड सावकाश. खूप खोल आहे तरी, सावकाश थांब. हळू होल्ड. नाही मला टायटॅनिकची पोज करायची. इथे हो. कधी जहाजावर गेली तर कड्यावर नव्हती गेली. कुठेतरी करायला मिळालं. ओके. रेडी? अशी नाही, अशी येते हो, का? थांब, भीती वाटतेय. ईशा लव यू. गेल्या आठवड्यात पुण्याला कोणाबरोबर फिरत होतास? मागे ढकलू नकोस. मी पुढे ढकली. मागे ढकलू नकोस. कोणाबरोबर फिरत होतास पुण्याला? ही जागा नाही विचारायची दादा. ईशा मी पण कोणाबरोबर फिरत होतास सांग. सांग. शांतपणे सांग. ठीक आहे, चल सांग. सांग. वेडी आहेस का? मी पडलो असतो ना आता. सांग मला पटकन. काय सांगू? तुला प्रश्न कळलाय? हा, तू गेल्या आठवड्यात पुण्याला गेला होतास, कोणाबरोबर फिरत होतास? येडी आहेस काय? पुण्याला होतो मी. नागपूरला गेलो. तुला आठवत ना, नागपूरला गेलो होतो ऑफिसच्या कामानिमित्त. नागपूरची संत्री आणली होती मी तुला. नाक्यावर पण मिळतात संत्री. नागपूरला नाही जायला लागत त्यासाठी. पशा इथे बस. मी नागपूरलाच गेलो गप्प होतो. बस, नको नाटकं करूस. हे बघ, कळलंय मला आता. काय? मला माहितीये तू पुण्यात होतास. हं? त्यामुळे ही नाटकं आता बंद कर, कारण मी तुला बघितलंय. माझं अचानक मैत्रिणींचं गेट टुगेदर ठरलं, त्यामुळे मी पुण्याला आले होते अचानक, आणि तिथे मॉलमध्ये गेले. कोणाबरोबर फिरत होतास? मला न सांगता पुण्याला आलीस? तू नागपूरला सांगून पुण्याला गेला होतास ना? कोणाबरोबर फिर. मी शांत राहतेय, प्लीज मला सांग. ओके मला तर आठवू दे. गेल्या लास्ट टाइम मी पुण्याला. ओ माय गॉड. ओके, देअर इज माय कन्फ्युजन. नागपूरला मी तो मागच्या विकेंडला गेलो होतो. तू बरोबर बोलतेस, मी पुण्यालाच होतो. एक्झॅक्टली काय झालं, माझा एक मित्र राहतो तिकडे, जगदीश. त्याला मी भेटलो होतो पुण्याला. जगदीश साडी नेसतो? इंटरेस्टिंग मित्र आहेत रे तुझे. काठ्या पदराची साडी नेसतो जगदीश तुझा. पाणी आणलेस? इथे सुटलंय. नाही, जगदीशच ओ काय अरे बोल रहा है ना यार, रुकना यार. ऐकते मी, ऐकते. सांग. बोलतोय ना मी. हा, ऐकते. साडी नेसली होती. साडी नेसली होती? अरे ओके, आठवलं ना? आय रिमेंबर. ती पाटकदरची साडी, काठपदरची साडी. छान. आय रिमेंबर. ती पाटकदर जगदीशची बायको होती, जगदीश्वरी. जगदीशची बायको जगदीश्वरी. हाँ, जगदीश वॉज क्वाइट लेट, सो वो नहीं आया था टाइम पे. नाही, हिंदी बोललास तरी खोटं वाटत. नाही, उगाच मी खोटं बोलतो, मला विश्वास नाही. ह्याला काय अर्थ आहे यार? सांगतोय जगदीश येत होता, त्याची वाट बघत होतो मी आणि त्याची बायको. हात धरून
तू एवढं बघितलंस? एवढंच नाही, मी बरंच काय काय बघितलंय आणि मी फोटो पण काढून ठेवले. त्यामुळे तू मला सांग ना रे, ती बाई कोण होती? सांग ना पटकन प्लीज. नको ना, ताणूया नको प्लीज, पटकन सांग ती बाई कोण होती. हात का धरला होतास त्या बाईचा? ती बाई कोण होती सांग पटकन. ती बाई कोण होती सांग ना बाबा, मीच बोलते फक्त. हे बघ, हे असं ओरडणार असतील अंगार तर मला नाही, मला बोलायचं. चॉईस नाहीये. चल चल, ढकलून देईन ना खाली. असं हे बघ, नीट बोल. इथे हे बघ, असं सांग नाही मला, कोण होती? सांगतो. हे बघ, हा हात धरला होता ऐक. त्या बाईचा, ती कोण होती? ती बाई कोण आहे ती मी नाही सांगू शकत. लाज नाही वाटत? किती निर्लज्ज आहेस तू, बायकोला म्हणतोयस. ती बाई कोण होती हे मी तुला नाही सांग. शिवाय देणार असेल तर विषय संपला. निर्लज्ज मी चालू, मला नाही ए बाबा, थांबायचं. नाही जाऊ देणार आहे मी तुला. हे नको करूस सगळं. ती बाई कोण होती मी नाही सांगू शकत. मी कोण आहे मी सांगू शकतो. कोण आहेस तू? मी तुझा नवरा आहे. ओ, त्या बाईचा हात का धरला होतास मग? नवरा कोणाचा आहे? ओके ओके नवरा कोणाचा आहे? ओके, मी सांगतो. मी सांगतो ईशा. सांग सांग. बस खाली बस, म्हणजे नीट सांग. मी इतकी वर्ष एक गोष्ट लपवून ठेवली होती तुझ्यापासून. मला ती सांगायची नव्हती, पण आता काय सांगावं लागेल मला. आय डोंट नो तुझा विश्वास बसेल नाही नाही माहित. पण मी सांगणार. ईशा, कोणी नाहीये इकडे, आपण दोघंच आहोत. बोल बोल. ईशा, मी अंडर कव्हर एजंट आहे. अंडर कव्हर एजंट. मी गुप्तरोग तज्ञ. गुप्तहेर आहे तू. मी गुप्तहेर आहे. सरकारने 87,000 जणांमधनं माझी निवड केली आहे. एका सिक्रेट मिशन साठी मी सरकारसाठी काम करतो. तू सिक्रेट एजंट आहे? नाही वाटत? ओके फाईन, मग सोडून दे विषय. मग तुला नाही वाटत म्हणून मी नाही आहे. अरे ये याला काय, तू बोलशील उद्या कल हवा नाही आहे तो हवा नाही आहे क्या, तुला कोण लगेगा तो नाही आहे. असं थोडी होत आहे. मी आहे सिक्रेट कव्हर. काही बोलतोय. ठीक आहे चल मानलं. ओके, आय एजंट. हे असं तोंड मला नाही थांबायचं. मी एजंट चालतो. वगैरे. ए इकडे. मी सांगितलं तुला. किती लोकांमधनं सिलेक्ट झालायस? यस, 87,000. माहित नव्हतं रे एवढा भारी आहेस तू. मग हात का धरला होतास त्या बाईचा? हात का धरला होतास त्या बाईचा? वगैरे नको करूस. भाई ऐसे ये चिल्लाने वाले तो मेरे को बात ए. नहीं करनी. ओरडू नको. ते आमचं असतं, आम्हाला ट्रेनिंग देतात. तू इथे बस. एकटा सापडला की असं बोलायचं असतं, असं आम्हाला सिक्रेट एजन्सीमध्ये ट्रेनिंग देतात. हात का धरला होता त्या बाईचा? ओके, मी हात का धरला होता? ती सुद्धा अंडर कव्हर एजंट आहे. आमच्या दोघांची पोस्टिंग त्या सिक्रेट मिशनवर सरकारने केलेली आहे. आता तुमच्यासाठी तो मॉल आहे, सामान्य लोकांसाठी तो मॉल आहे. आमच्यासाठी अतिरेक्यांचा तो भेटण्याचा अड्डा आहे. अतिरेक्यांना वाटावं आम्ही हात पकडून चाललोय, म्हणजे त्यांना वाटेल की आम्ही नवरा बायको आहोत, असं आहे ते. तूही फसलीस आहे की नाही. तो आमची ती पण हे अंडर कव्हर एजंट आहे. त्या बाळू वडापाव सेंटर समोरचा मॉल अतिरेक्यांचं सेंटर आहे. देअर यू गॉट इट. काय माहिती, एक डाऊट आहे. पुण्यातलं काय, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. त्याचं काय? सो सहज आठवलं म्हणून बोललो. ते कुठेतरी वाचलं होतं कुठेतरी म्हणून म्हटलं. बरं ठीक आहे, एक मिनिट थांब ना. हा, तुम्ही दोघं एजंट आहात? चल ना यार, बस झाला. हात काय. तुम्ही दोघं एजंट आहात, मान्य केलं. पण तुम्ही दोघंच नव्हतात ना. तिकडनं दोघं चालत चालत आप्पा बळवंत चौकात गेलात, इडली वडा सांबार खाल्ला. तिथे एक म्हातारे इसम होते. ती बाई त्यांना बाबा म्हणत होती आणि तू त्यांना सासरे बुवा म्हणत होता स्पष्ट. कुठपर्यंत पाठीमागे आलेलीस तू?
खरं बोलते ना मी अरे ऐसा म्हणजे हे बघ. सासरे बुवा तू म्हणत होतास त्यांना ए असं तू भाई ये ओवर रिएक्ट करेगी तो मेरे को बात नहीं करना. ओके 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 पण सासरे बुवा का म्हणत होतास तू त्यांना ओके फाईन. एक म्हातारे होते तिथे. येस यू आर राईट. ते सुद्धा अंडर कव्हर एजंट. त्यांचं कोड नेम आहे सासरे बुवा. सगळ्यांना ती कळू नये खरी ओळख म्हणून आम्ही त्यांना सासरे बुवा असं कोड नेम दिलं. आणि ते हॉटेलचे मालक फडके काका म्हणत होते ते कुठे उभी होतीस तू? सगळं ऐकलंय. म्हणजे खरंय ऐक 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 म्हणजे खरंय खरं नाही. आता तू कुठे उभी होतीस मला दिसली नाहीस म्हणून बोलतोय. तू आणि ती बाई नंतर त्या नवीन मराठी शाळेच्या बाहेर गेलात. एक 4 वर्षाचं पोरग धावत आलं. तू मिठी मारलीस त्या पोराला. तू बाबा म्हटला तू मिठी मारलीस त्याला. कोण आहे तो? पशा तो लहान मुलगा कोण आहे? पशा तो लहान मुलगा. अरे सांग ना पशा तो लहान. मला ना ईशा कौतुक वाटतं तुझं यार. केवढी चाललीस माझ्या मागे. सप्तपदीला 4थ्या राऊंडला थकून बसली होती. केलंस माझा. खाली बस. ही नाटक नंतर कर. आय एम प्राऊड ऑफ यू. ए ग बस. मुलगा कोण होता सांग. तो लहान मुलगा. मुलगा कोण होता सांग. त्याचं नाव नुम्मा. मुन्ना 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 मुन्ना. बर मुन्ना. मुन्ना काय कोण मला आहे? माहिती आहे तुझा विश्वास नाही बसणार पण तो एजंट आहे. एजंट. ए मुन्ना तो पाकिस्तानातून आलाय. 4 वर्षाचा मुन्ना. सरकारने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे की त्याला इथून सुखरूप असं बांधून वगैरे ट्रेन मधनं त्याला पाकिस्तानात पोहोचवायचं. मुन्ना फक्त मुन्नीचं मुन्ना करून बजरंगी भाईजानची स्टोरी सांगतोय पशात. काय करतोयस तू पशा? काही बोलतोयस अगं तू. शपथ मला माहिती आहे तुझा विश्वास नाही बसणार. मला रिॲक्ट पण व्हावंसं वाटत नाहीये यावर. काय चांगली होतेस पण नो प्रॉब्लेम. ऐक मला सगळं होईल. आणि शपथ आहे, काहीच खोटं नाहीये. ठीक आहे चल. हो चल. एजंट आहे. 3 एजंट आहे. चल. ईशा आपण पटलं. रूमवर जाऊन बोल. हे काय? रख तेरे को. मला नकोय लिपस्टिक. तुझ्या खिशात सापडली ही लिपस्टिक मला पशा. तुझ्या खिशात लिपस्टिक काय करत होती? नको खोलू नकोस. इट्स डेंजरस. हँडल विथ केअर. पशा ही लिपस्टिक नाहीये. ही गन आहे. सी हे उघडलं आणि इथून फिरवलं ती गोळी सुटली. सोड. बरोबर गोळी लागेल मरशील. सोड. अगं नाही खरंच सांगतोय तुला. जाऊ दे ना हे आपण टाकून देतो. तेरे को क्या है ये भाई मिलना ही नहीं चाहिए. भाई इसको समझा अपने को ये नहीं चाहिए. हे बघ काय माहितीये तू त्या बंदुकीने मला मार. मी या बंदुकीने तुला मारते. या रंगपंचमीच्या पिस्तूल घरी ठेवायच्या. इथे ना गोळी झाली. हे सगळे बंदूक आहे. ही लिपस्टिक आहे बघ. लिपस्टिक आहे. कोणाची आहे? ही गन नाही. कोणाची आहे लिपस्टिक? ही अश्विनीची आहे. अश्विनी माझी अश्विनी माझी बायको आहे. माझा दुसरा संसार आहे पुण्यात. मी सांगणार मला माफ कर. माझी चूक झाली. मी हे सगळं सेटल करेन. मी सेटल करेन. हे सगळं माहित होतं मला. ईशा तुझ्याकडे बंदूक कुठून आली? खरी अंडर कव्हर एजंट मी आहे. हा? इतकी वर्ष माझे मिशन्स आणि संसार यात इतकी गुंतले होते ना तुझी लफडी बघायलाच नाही मिळाली. नाही पण आता मला सगळं कळलंय. ईशा आणि काय आहे ना आमच्याबद्दल एकदा कळलं ना की त्या माणसाला आम्ही जिवंत नाही ठेवू शकत. म्हणजे एक काम कर. तू डिसाइड कर. काय? तू खाली उडी मारून मरतोयस का माझ्या गोळीने मरतोयस? ईशा हे बघ इथे बघ. इथे मारू? नवरा मी ईशा तुला नवरा आहे सांगतो. मी नवरा आहे तू असं नाही. पटकन सांग. ए भाई इसको समझा ना यार. पटकन सांग. ईशा माझा